जय छत्रपती, जय शिवराया, जय संभाजी महाराज. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो इतका भ्रष्टाचार चालला आहे, इतका अत्याचार चालला आहे. गोरगरीब मरतोय, ते मरतोय, गरिबावर अत्याचार होते, गरिबांना न्याय भेटत नाही. गोरगरीब इकडं भटकतं, तिकडं भटकतं न्याय मागायसाठी. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रात इतकं आंदोलन भडकलं, इतकं हे बोले हिंसा केला, ती हे केला आहे. परत तुम्हाला सांगतो मास्टरमॅन नागपूरमध्ये कसलं आंदोलन झालं, काय झालं, ते एस पीच्या इथे चाकू मारला, पोलिसावर चाकू मारला, एवढं हिंसा आहे. तुम्हाला सांगतो संभाजीनगरमध्ये औरंगजेबचं आंदोलन चाललं आहे, त्याची कबर तिथनं हटवायला. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या जनतांसाठी इतकं करतो आम्ही, इतके काम केलं, काय काय केलं भल्या माणसा. माझ्या देवाला साळं करते, तो केलेल्या कामाची तिथे नोंद झाली. आपण जी काय कामं करतो, आपण जी काय वागतो गरिबांसाठी, आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी चांगदेव जाधव म्हणजे एक छत्रपती संभाजी महाराजांचं आणि छत्रपती शिवरायांचं एक छाव्याचं एक छावांचं विचार म्हणजे विचार, व्यक्तित्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या 18 फक्त जातींसाठी आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यामध्ये मी सहयोगी विचार, एक त्यांचं रक्त सळसळ, एक धमाक तरुण कार्यकर्त्यांची वाट घेऊन महाराष्ट्रात कुठं तर काय निर्माण करायला बघतो, ग्रॅज्युएशन करायला बघतो. येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी कुठला टाईमपास घेऊन आलो नाही, एक घेऊन आलो कॉमेडी घेऊन, जनतांसाठी, त्यांचं तरुणांचं रक्त सळसळ. छत्रपती शिवरायांचे मावळ तुम्हाला सांगतो कमीत कमी त्या संतोष देशमुखाचा 3 महिने मॅटर झाला, 3 महिन्याहून त्या इशेला झाला, अजून न्याय भेटत नाही, ही भेटत नाही. महाराष्ट्रात काय चाललं आहे, महाराष्ट्र राज्याचं सरकार काय करते, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री होऊन सकाळ काय चाललं आहे महाराष्ट्रात. युवकांना, तरुणांना इकडं तिकडे बेरोजगार फिरायला लागले, ते नोकऱ्या लागत नाही, तेही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातली जनता चांगदेव जाधवला फॉलोअर्स करणार, लाईक्स करणार, सबस्क्राईब करणार. महाराष्ट्रातली आया बहिणी, महाराष्ट्रातले संपूर्ण दैवत छत्रपती शिवरायांची मावळ, संपूर्ण ह्या मावळ्याला एक दिवस सपोर्ट करणार. महाराष्ट्रात मोठाच वरचेव आणणार तुमच्याच आशीर्वादानं. जय छत्रपती, जय शिवराय, जय संभाजी महाराज. आपले असे होते छावा. संभाजी महाराजाचा पिक्चर बघून रडू आला, हे आला, डोळ्यातनं पाणी आलं. मित्रांनो तुम्हाला सांगतो हे फॉलोअर्ससाठी आलं नाही, पण आता तर छत्रपतीची मावळ जागा, आता तर आपली इतिहास जागा. आपल्या हिंदुत्वावरनी किती संभाजी महाराजांवरनी अत्याचार केला, किती भ्रष्टाचार केला, संभाजी महाराजाला आपलं कसं मारलं, काय केलं, हे केलं, राजांचं किती हाल झालं, छावांचं. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली जनतानं, संपूर्ण भारतात संभाजी महाराजांचा पिक्चर आला म्हणून इतिहास तर कळला आपल्याला. संपूर्ण देशाला चर्चा चालली, ती औरंगजेबची कबर कशाला ठेवली त्या पुण्यभूमीत, त्या संभाजीनगरमध्ये अशी चर्चा चालली आहे. आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं लवकर निर्णय द्यायला पाहिजे, ती कबर हटवायचा. महाराष्ट्रातल्या जनतेनं, महाराष्ट्रातल्या दैवतांनी, महाराष्ट्रातल्या युवकांनी, महाराष्ट्रातल्या छत्रपती मावळ्यांनी, संपूर्ण छत्रपती शिवभक्तांनी ही निर्णय घ्यायला पाहिजे. आपल्या राजावर किती अत्याचार, हे भाषण करताना सकाळ मला रडत यायला लागले. पण महाराष्ट्रातल्या जनतानं सपोर्ट करा, चांगदेव जाधवला वर आणा, ताकद द्या, गरिबासाठी शक्ती द्या. जय हिंद, जय शिवराय, जय छत्रपती, जय शिवराय, जय संभाजी महाराज.